हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. सो ऑलरेडी आपण डिस्कस करतोय टॉपिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यातला फर्स्ट पॉइंट जूल्स लॉ ऑफ हिटिंग आपण बघितलेला आहे. जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय सांगतोय, जो काय हीट क्रिएट झालेला आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स करंट, रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्स अँड टाइम फॉर विच द करंट फ्लोज. आता ही जे काही हीट इफेक्ट क्रिएट होणार आहे त्या इक्विपमेंट मध्ये कोणत्या प्रकारे हीट क्रिएट होते बघा. जेव्हा एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आहे त्यावेळी काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत दे स्टार्ट टू मूव्ह फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल. ओके, जेव्हा एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस किंवा रेजिस्टन्सच्या अक्रॉस ज्यावेळी आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, ओके, आपण काय अप्लाय केलं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यामुळे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत दे स्टार्ट टू मूव्ह फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल. आता जेव्हा हे इलेक्ट्रॉन्स फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणार आहेत लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे, तेव्हा त्याच्यामध्ये जे काही मिडल वेला असणार, जे काही ऍटम्स असणार आहेत किंवा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स असणार आहेत यांना काय करणार आहेत, ते कोलाइड होणार आहेत. ओके, जेव्हा ह्यांच्या पाथ मध्ये ते ऍटम्स किंवा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स वगैरे येणार आहेत तेव्हा त्या पॉझिटिव्ह आयन्सना आणि त्या ऍटम्सना ते कोलाइड होणार आहेत. जेव्हा ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन एका पॉझिटिव्ह प्रोटॉनला किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या ऍटम्सला कोलाइड होतात त्यावेळी इलेक्ट्रॉन्स मध्ये असलेली काही कायनेटिक एनर्जी त्या आयन्स मध्ये किंवा ऍटम्स मध्ये ट्रान्सफर होते. आता जेव्हा ही एनर्जी कायनेटिक एनर्जी जेव्हा ट्रान्सफर होणार आहे त्या कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर झाल्यानंतर जी काही कोलायडेशन होणार आहे त्याच्यामुळे क्रिएट होते हिटिंग इफेक्ट. म्हणजेच जेव्हा हे फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होणार आहेत आणि फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असताना त्याच्या पाथ मध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्सच्या पाथ मध्ये पॉझिटिव्ह आयन्स किंवा ऍटम जे काही प्रेझेंट असणार आहेत तेव्हा ते कोलाइड करणार आहेत. जेव्हा ते एकमेकाला कोलाइड होणार आहेत तेव्हा त्या फ्री इलेक्ट्रॉन्स मध्ये असलेली काही कायनेटिक एनर्जी ही ट्रान्सफर होते त्या आयन्स मध्ये. जेव्हा ही एनर्जी ट्रान्सफर होते त्यावेळी तिथे क्रिएट होते हीट, त्यालाच म्हणतो आपण हिटिंग इफेक्ट. आता या इफेक्ट मुळे जो काही इक्विपमेंट आहे त्याच्यामधली हीट एनर्जी काय आहे ती इन्क्रीज होत जाते. ओके, कारण हीट एनर्जी कशावरती डिपेंड आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स करंट, रेजिस्टन्स आणि त्याचा जो काही टाइम फ्लो आहे. मग करंट वाढला तरी हीट वाढणार आहे, रेजिस्टन्स वाढला तरी हीट वाढणार आहे आणि जेवढ्या टाइम पिरियड साठी आपण जास्त इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस देणार आहे, जास्त इलेक्ट्रिसिटी देणार आहे तेवढा टाइम पिरियड जरी वाढला तरी त्याची हीट इफेक्ट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. मीन्स जेव्हा हे फ्री इलेक्ट्रॉन्स या दुसऱ्या ऍटमला जाऊन कोलाइड होणार आहेत त्यावेळी त्याच्यामध्ये क्रिएट होणार आहे ती हिटिंग इफेक्ट. आता याच हिटिंग इफेक्ट वरती बेस्ड असणारे जे काही इक्विपमेंट्स, होम इक्विपमेंट्स आहेत, मग इलेक्ट्रिकल बल्ब असेल, गीझर असेल, हीटर असेल, या सगळ्या गोष्टी आपण युज करतो बेस्ड ऑन द हिटिंग इफेक्ट. ओके, आता या हिटिंग इफेक्ट वरती युज होतं एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब. ओके, इलेक्ट्रिक बल्ब हा त्याचाच एक इक्विपमेंट आहे हिटिंग इफेक्ट वरती बेस्ड असणारा. आता या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, एक स्क्रू कॅप आहे. ओके, स्क्रू कॅप नंतर त्याच्यामध्ये दिलेला आहे की ग्लास सपोर्ट, एक ग्लास सपोर्ट नंतर एक ग्लास बल्ब जो काय दिलेला आहे त्याच्या सगळ्याच्या आउटर कव्हरिंग मध्ये दिलेला आहे आणि आतमध्ये आहे तो व्हॅक्यूम किंवा जो नायट्रोजन गॅस असतो जो प्रिव्हेंट करतो ऑक्सिडेशन साठी. ओके, हा काय केमिकली इनऍक्टिव्ह गॅस आहे, इट इज केमिकली इनऍक्टिव्ह. म्हणजे ह्याची केमिकल कोणती रिएक्शन होणार नाहीये, त्याच्या आतमध्ये व्हॅक्यूम प्रेझेंट असेल किंवा नायट्रोजन गॅस प्रेझेंट असेल जो केमिकली इनऍक्टिव्ह आहे आणि त्याच्या आतमध्ये जी फिलामेंट दिलेली आहे दॅट इज द टंगस्टन किंवा सोलेनॉइड कॉइल असते. ही सोलेनॉइड कॉइल कशाची असते, टंगस्टनची असते. ओके, मग आता या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये ही टंगस्टनच का युज केली गेली, सी जेव्हा याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जाणार आहे त्यावेळी हा जो काही फिलामेंट आहे तो फिलामेंट हीट होणार आहे आणि जेवढा फिलामेंट जास्त हीट होणार आहे तेवढा तो जास्त लाईट इमिट करणार आहे. म्हणजेच हा जो काही फिलामेंट असणार आहे त्या फिलामेंटचे जो काही मेल्टिंग पॉइंट आहे तो सगळ्यात जास्त असला पाहिजे. जेवढा मेल्टिंग पॉइंट हायर असणार आहे तेवढा तो फिलामेंट काय होणार आहे, जास्त हीट होणार आहे. जेवढा फिलामेंट जास्त हीट होणार तेवढा तो काय करणार आहे, जास्त लाईट इमिट करणार आहे. ओके, म्हणजे जो काही टंगस्टन आहे
त्या टंगस्टनची जी काही मेल्टिंग पॉइंट ती सगळ्यात हायर आहे, दॅट इज 3400 डिग्री सेल्सिअस. एवढं जास्त हायर मेल्टिंग पॉइंट असल्यामुळं ही जी काही टंगस्टनची कॉईल आतमध्ये युज केलेली आहे ती लवकर मेल्ट होणार नाही, ते जास्त हायर टेम्परेचर पर्यंत हीट होणार आणि जेवढं हीट होणार तेवढी ती जास्त लाईट इमिट करणार आहे. ओके, मीन्स इथे काय होणार आहे, जेव्हा इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्यामुळं ही जी काय टंगस्टन वायर आहे ती टंगस्टन वायर काय होते, जास्त हीट होते आणि ती जेवढी जास्त हीट होणार आहे तेवढी ती जास्त काय करणार, लाईट इमिट करणार आहे. या प्रकारे वर्क करते जी काय इलेक्ट्रिक बल्ब आपण युज करतो आपल्या होम अप्लायन्सेस मध्ये. या हिटिंग इफेक्ट वरती ही बल्ब वर्क करते. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळी ही बल्ब वर्क करते मग इलेक्ट्रिक फायर का होतं किंवा ओव्हरलोडिंग कन्सेप्ट काय आहे. आता बघा, जे काही आपण होम अप्लायन्सेस युज करतो त्याच्यामध्ये 3 टाइप्स ऑफ वायर युज केले जातात. ते असतील लाईव्ह, न्यूट्रल आणि ग्राउंड किंवा अर्थिंग. हे तीन टाइपचे वायर युज केलेले असतात, लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थिंग. जी काय अर्थिंगची वायर असते ती ग्राउंडला कनेक्टेड असते. आता जेव्हा लाईव्ह आणि न्यूट्रल या दोन वायर्स मधून हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जात असते, ड्यू टू एनी इक्विपमेंट मध्ये फॉल्ट असेल, त्या इक्विपमेंट मध्ये फॉल्ट असेल किंवा त्या लाईव्ह आणि न्यूट्रलच्या वायरवरची जी कव्हरिंग आहे ती कव्हरिंग निघाली असेल, जर का इक्विपमेंट मध्ये फॉल्ट झाल्यामुळे किंवा त्यांची कव्हरिंग निघाल्यामुळे जेव्हा ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत लाईव्ह अँड न्यूट्रल वायर, तेव्हा लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी त्या दोघांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आणि तिथे क्रिएट होणार आहे हायेस्ट हीट एनर्जी. जेव्हा ते दोन्ही वायर्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत लाईव्ह अँड न्यूट्रल, ओके, मग इक्विपमेंट मध्ये फॉल्ट झाल्यामुळे असेल किंवा त्याच्यावरची कव्हरिंग निघाली असेल, जेव्हा ते कॉन्टॅक्ट मध्ये येतील तेव्हा त्याच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आणि तिथून क्रिएट होणारा लार्ज अमाऊंट ऑफ हीट. आता जेव्हा काही इनफ्लेमेबल मटेरियल तिथं प्रेझेंट असेल, किंवा वूड असेल किंवा कोणतंही प्लास्टिक असेल, तर त्या ठिकाणी ती काय करणार आहे, फायर कॅच करणार आहे. ओके, आता ही जर का फायर कॅच जी होणार आहे, असे जे काही ऍक्सिडेंट होत असतात ते प्रिव्हेंट करायचं असेल तर त्यासाठी आपण युज करतो फ्यूज वायर. ओके, ही झाली इलेक्ट्रिक फायर. जेव्हा ते दोन्ही वायर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत, लार्ज अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तिथे क्रिएट होणार आहे, त्याच्यामुळे काही फ्लेमेबल मटेरियल तिथं प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, फायर कॅच होणार आहे. आता ही फायर कॅच जी होणार नाही तर ही प्रिकॉशन घेण्यासाठी आपण युज करतो फ्यूज वायर. एक फ्यूज कनेक्ट केलेली असते, त्याच्यामध्ये एक तार दिलेली असते, फ्यूज वायर केबल कनेक्टेड असते. जेव्हा लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे, लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी ज्यावेळी फ्लो होते त्यावेळेला ती जी काय फ्यूज वायर आहे ती फ्यूज वायर मेल्ट होते. ज्यावेळी ती फ्यूज वायर मेल्ट होते त्यावेळी जो काय इलेक्ट्रिकल जो काय फ्लो आहे तो फ्लो काय होतो, कट आउट होतो. जेव्हा हा फ्यूज वायर मेल्ट होते, फ्यूज वायर मेल्ट झाल्यामुळे जो काही इलेक्ट्रिकल सप्लाय जात आहे तो इलेक्ट्रिकल सप्लाय कट ऑफ केला जातो आणि तिथे जर होणारे जे काय हजार्डस आहे, जो काही इलेक्ट्रिकल फायर कॅच होणार आहे ती तिथे अवॉइड केली जाते. सेम कॉन्सेप्ट युज केलेली आहे ओव्हरलोडिंग या कॉन्सेप्टसाठी. आता ओव्हरलोडिंग कॉन्सेप्ट काय आहे बघा, समर सीझन मध्ये आपण काय करणार, जास्त फॅन, एसी, जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत जास्त युज करतो. आता ज्या सगळ्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसना येणारी जी काय हीट एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी दिली जाते ती ट्रान्सफॉर्मर सेक्शन मधून दिली जाते. ट्रान्सफॉर्मर सेक्शन मधून येते ते आपल्या होम अप्लायन्सेस पर्यंत. जेव्हा समर सीझन मध्ये आपण एसी, कूलर यासारखे जास्त इक्विपमेंट जास्त लॉंग टाइम पिरियड साठी युज करतो, त्याच्यामुळे काय होणार आहे, या ट्रान्सफॉर्मर मधून येणारी जी काही इलेक्ट्रिकल सप्लाय आहे ही प्रमाणापेक्षा जास्त घेतली जाते या होम अप्लायन्स साठी. जेव्हा या प्रमाणापेक्षा जास्त हीट इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा ट्रान्सफॉर्मर सेक्शन मधून येणार आहे
त्यावेळी काय होणार आहे, या ट्रान्सफॉर्मर सेक्शन मधून जो काय फ्यूज वायर दिलेला आहे तो काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. ज्यावेळी हा फ्यूज वायर मेल्ट होतो त्यावेळी जो काय पॉवर सप्लाय या ट्रान्सफॉर्मर सेक्शन मधून येणार आहे तो कट ऑफ केला जातो. ज्यावेळी हा पॉवर सप्लाय कट ऑफ केला जातो त्यालाच आपण म्हणणार आहे ओव्हरलोडिंग कन्सेप्ट. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी ज्यावेळी ड्रेन केली जाते त्यावेळी त्याचा जो काही फ्यूज दिलेला तो फ्यूज वर मेल्ट होतो आणि जो काही इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्सफॉर्मर पासून होम अप्लायन्सेस पर्यंत येणार आहे तो पूर्णपणे कट ऑफ केला जातो. त्याच कॉन्सेप्टला आपण म्हणणार आहे ओव्हरलोडिंगची कन्सेप्ट. ओके, सो इट इज ऑल अबाउट हाऊ द हिटिंग इफेक्ट क्रिएटेड इन द अप्लायन्सेस. कशामुळे होणार आहे, इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होत असताना त्याच्या पाथ मध्ये जे काही ऍटम्स किंवा पॉझिटिव्ह आयन्स येतात त्यांच्यामध्ये कोलायडेशन होतं. कोलायडेशन झाल्यामुळे जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर केली जाते. त्यामधूनच काय क्रिएट होणार आहे, हिटिंग इफेक्ट क्रिएट होणार आहे. आणि याच हिटिंग इफेक्ट वरती बेस्ड अप्लायन्सेस आहेत. त्यातलंच एक एक्झाम्पल आहे तो इलेक्ट्रिक बल्ब. आता इलेक्ट्रिक बल्ब ज्यावेळी ह्याच्यामधून करंट फ्लो होणार आहे त्यावेळी ही जी काही टंगस्टनची फिलामेंट दिलेली आहे ती काय होते, जास्त हीट होते आणि ही जेवढे हीट होणार आहे तेवढी ती काय करणार आहे, लाईट इमिट करणार आहे. टंगस्टनच का यूज केली, कारण त्याचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे 3400 डिग्री सेल्सिअस. जेवढा मेल्टिंग पॉइंट जास्त असणार आहे तेवढा तो जास्त हीट होणार आहे आणि तो जेवढा जास्त हीट होणार आहे तेवढा जास्त काय होणार आहे, लाईट इमिट करणार आहे. ओके, सो आतमध्ये नायट्रोजन केमिकल इनएक्टिव्ह गॅसेस आहेत. हे काय करतात, जो काही फिलामेंट हीट होणार आहे त्या फिलामेंटचं ऑक्सिडेशन पासून प्रिव्हेन्शन करतात. म्हणजे या फिलामेंटचं ऑक्सिडेशन होऊ नये याच्यासाठी हा नायट्रोजन गॅस केमिकल इनएक्टिव्ह आतमध्ये असतो तो त्याचं काय करतो, ऑक्सिडेशन पासून प्रिव्हेन्शन करतो आणि यापासूनच आपल्याला मिळते ती इलेक्ट्रिकल एनर्जी ड्यू टू द हिटिंग इफेक्ट. सो दीज आर द सम कॉन्सेप्ट अबाउट हिटिंग इफेक्ट. त्यानंतर आहे ती ओव्हरलोडिंग कन्सेप्ट, इलेक्ट्रिकल फायर अँड इलेक्ट्रिकल बल्ब. सो आजच्या लेक्चरमध्ये येथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.